अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, दिवाळीच्या नंतर आपला एकही व्हिडिओ आला नाही याचं कारणसुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि मी कम्युनिटीला सुद्धा टाकलं होतं की आपले एक 8-10 दिवस व्हिडिओ आलेले नाहीत आणि खूप जणांच्या कमेंट येत होत्या। तुम्ही सर्वजण आपल्या स्वामी संदेशाची खरंच खूप आतुरतेने वाट पाहता, पण कारणही तसंच होतं। तर भक्त हो, काय कारण आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अक्कलकोट स्वामी महाराजांचे साक्षात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणार आहोत। त्यामुळे अगदी प्रत्येक भक्ताने, नवीन असो किंवा जुने, तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अक्कलकोटला जाऊन महाराजांचं साक्षात तुम्हाला दर्शन होईल आणि महाराजांची कृपा आपल्यावरती अखंड राहावी ही प्रत्येकाची इच्छा असते। जर तुम्हाला यापुढे कधी अक्कलकोटला जाण्याचं तुमचं नियोजन असेल किंवा याआधी गेला असाल तरीसुद्धा तुम्ही या गोष्टी महाराजांसाठी करणं फार आवश्यक आहे। त्या गोष्टी कोणत्या? महाराजांना आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी इथे मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही आयुष्यामध्ये एकदा तरी अक्कलकोटला जाऊन या सेवा आणि या आवडणाऱ्या गोष्टी महाराजांसाठी कराव्या, म्हणजेच अखंड माऊलींची तुमच्यावरती कृपादृष्टी राहील। तर भक्त हो, मी सुद्धा अक्कलकोटला जाऊन या सर्व गोष्टी केलेल्या आहेत। इथे तुम्हाला सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, त्यामुळे सर्व काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील। आणि व्हिडिओ पाहत असताना अगदी प्रत्येकाने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माऊली असे लिहायला विसरू नका। तर भक्त हो, आपल्याला आपल्या महाराजांच्या दर्शनाची अगदी प्रत्येकाला खूप आतुरता आहे। खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की ताई, आम्ही सुट्ट्यांमध्ये, ह्या दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत। खूप जणांच्या कमेंट आल्या की आम्ही जाऊन आलो, काही जणांचं नियोजन थोडंसं विस्कळीत झालं, पण काहीच हरकत नाही, तुम्हाला महाराज कुठे ना कुठे दर्शन देणारच आहेत। आणि जे जे हा व्हिडिओ पाहताय त्या सर्वांना महाराजांनीच कदाचित इथे बोलावलेलं आहे। तर भक्त हो, आपल्याला महाराजांसाठी त्यांच्या आवडीचे बेसन लाडू हे बनवून अवश्य अक्कलकोटला न्यायचे आहे। तुम्ही कधी जरी जाल ना तरी महाराजांसाठी फक्त 5 लाडूंचा जरी प्रसाद नेला तरी पुरेसा आहे। त्यानंतर नंबर 2ला तुम्ही आवर्जून तुपामध्ये भिजवलेल्या फुलवाती महाराजांसाठी 5, 11, 21 या संख्येमध्ये अवश्य घेऊन जा। तर मी 51 वाती तुपामध्ये भिजवून घेऊन गेले होते। त्याचबरोबर अर्धा किलो प्रमाणात बेसनचे लाडू 21 तयार झाले होते आणि हे 21 लाडूसुद्धा मी महाराजांसाठी घेऊन गेले। कारण तिथे जाऊन तुम्ही महाराजांना काहीही न घेता जर फक्त तुम्ही महाराजांच्या आवडीचा प्रसाद बेसन लाडू घेऊन गेला तरी खूप आहे। त्याचबरोबर तुम्ही महाराजांसाठी अत्तरसुद्धा महाराजांना देऊ शकता। त्याचबरोबर महाराजांना आवडणारे फुलांचा हार किंवा फुले तुम्ही जे काही न्याल ना, मनोभावे नेलेलं महाराजांना फूल न फुलाची पाकळी सर्व काही प्रिय असतं, पण आवर्जून तुम्ही या गोष्टी महाराजांसाठी घेऊन जा। तर इथे तुम्ही बघत आहात, हा आपल्या स्वामी माऊलींचा दरबार आहे। अक्कलकोटमधील हे महाराजांचं वटवृक्ष येथील हे मंदिर आहे। तर भक्त हो, मी गुरुवारी गेले होते आणि या दिवशी इथे खूप सगळी गर्दी होती आणि मला जे काही अनुभव आले ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। कारण खरंच हे अनुभव तुम्हाला सुद्धा येऊ शकतील आणि खरंच मग तुम्हाला त्यावेळी एक प्रश्न पडेल की का असं माझ्याशी होत आहे। आधीच याची जर माहिती असेल तर मग तुम्हाला कुठलाही प्रश्न पडणार नाही। मी ज्या क्षणी महाराजांच्या दरबारामध्ये पाऊल टाकला, ही खूप सगळी गर्दी पाहिली। याआधी मी 2 वर्षापूर्वी गेले होते, त्यावेळीसुद्धा गुरुवारच्याच दिवशी गेले होते, एवढी सगळी गर्दी नव्हती आणि मला खरंच खूप छान वाटलं की माझ्या माऊलींच्या दरबारामध्ये एवढे सगळे भक्त आलेले आहेत। म्हणजेच खूप भक्तांपर्यंत माऊलींची भक्ती जात आहे, माऊलींची कृपा प्रत्येकावरती होत आहे। म्हणूनच तर आज माऊलींचा दरबार एवढा गच्च असा भरलेला आहे। खूप जण काही ना काही आपलं साकडं घालण्यासाठी आलेले आहेत किंवा काही इच्छा सांगण्यासाठी किंवा माऊलींना डोळे भरून साक्षात अक्कलकोटमध्ये पाहण्यासाठी। तर भक्त हो, मी सुद्धा इथे पाऊल टाकला आणि खरंच 2 वर्षापासून ठरवलं होतं जायचं, पण एक मात्र नक्की आहे,
महाराज जेव्हा आपल्याला बोलवतील तेव्हाच आपलं जाणं शक्य होतं. खरंच हा अनुभव मी सुद्धा घेतला, कारण 2 वर्ष म्हणजेच मागच्या दिवाळीला सुद्धा ठरवलं, त्यानंतर उन्हाळ्यामध्ये सुद्धा ठरवलं की आपण जाऊयात, पण ते काही शक्य झालं नाही. भक्ती तर प्रचंड आहे. माझं जीव म्हणजेच माझा श्वाससुद्धा माझे माऊली आहेत, तरीसुद्धा माझं जाणं शक्य झालं नाही. कदाचित काही अडथळे असतील आणि भाऊबीजेच्याच दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. या दिवशीच कदाचित माऊलींची इच्छा असेल की मी जावं. आधीच दिवाळीच्या सणापासून ठरवलं होतं की नाही, आपल्याला अक्कलकोटला काही झाले तरी जायचंच आहे. मग सर्व तयारी केली आणि गुरुवारच्या दिवशी गेलो. आधी तुळजापूर केलं आणि नंतर अक्कलकोटला आलो. इथे महाराजांचं दर्शन घेतलं, पण त्याआधी माझ्याशी थोडंसं वेगळं घडलं आणि हेच म्हणजे माझ्या माऊलींनी खरंच मला खूप जवळ घेतलेलं आहे. कदाचित तुम्हालासुद्धा असं जवळ घ्यावं, कारण मी ज्यावेळी दरबारामध्ये पाऊल टाकला त्यावेळी मला खूप असं वेगळंच शरीर माझं थरथरू लागलं आणि माझ्या डोळ्यामध्ये आपोआप आनंदाश्रू येऊ लागले. तर मला एक 5 मिनिटे काहीच कळलं नाही की मी का रडते. खूप गर्दी होती आजूबाजूला. जे लेडीज माझ्या शेजारी जेंट्स उभे होते ते सुद्धा माझ्याकडे पाहू लागले. तर माझ्या शेजारी खूप वयोवृद्ध बाबा आणि आजी होत्या. तर ते असे एकसारखं पाहू लागले. कदाचित ते विचार करत असतील की या का रडतायत. पण खरंच सांगते की मला त्यावेळी स्वतःला सुद्धा कळत नव्हतं की मी का रडते. तर खरंच महाराजांना एकच म्हटलं की महाराज, तुम्ही मला एवढं जवळ घेतलं. ज्यावेळी आपण आपल्या आईला भेटतो तेव्हा कसं आपल्याला आईशी घट्ट मिठी मारून तिच्याशी खूप बोलायचं असतं. खूप दिवसाने भेट झालेली असते आणि मग आपल्याला खरंच खूप असं रडायला येतं. मलासुद्धा हे असंच झालं. तुम्हाला आज सांगतानासुद्धा खरंच खूप गहिवरून येते की महाराजांच्या एवढी मी जवळ गेले. मला खरंच कळलं नाही, कारण मी नेहमी म्हणत असते की हे माझे गुरु तर आहेत, पण माझी स्वामी आईसुद्धा आहे. तर खरंच हा अनुभव तुम्हालासुद्धा यावा. हे जर तुमच्याशी घडलं ना, तर तुमचं जे काही खूप रखडलेलं काम आहे किंवा तुम्ही खूप संकटात आहात, ते तुमची कामे मार्गी लागत असतात आणि त्याचाच हा संकेत असतो की आपण समजून जायचं, आपण आजवर केलेली भक्ती फळास गेलेली आहे किंवा फळास लागलेली आहे. तर जो मुख्य गाभारा आहे त्यामध्ये गेल्यानंतर खरंच मी व्हिडिओ करू शकले नाही, कारण तिथे परवानगी नव्हती आणि आपण कुठल्याही नियमाचं उल्लंघन करू नये असं माझं मत आहे. त्यामुळे मी शक्य होतील तेवढ्या क्लिप्स तुमच्याशी शेअर करत आहे. तर भक्त हो, आत गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर माझ्यासोबत माझी 2 मुलं आणि मिस्टर, आम्ही 4घेही होतो. पण माझी मुलगी एकदम खूप रडायला लागली आणि मला असं वाटलं की गर्दीमध्ये तिला कोणी काही बोललं किंवा धक्का लागला म्हणून ती रडते का. मी तिला विचारलं तर ती बोलली, नाही गं मम्मी, मला काय होतंय मलाच कळत नाही आहे. मी इथे आले आणि खरंच मला स्वामींनी असं धरलेलं आहे आणि मला रडायला येते, मला असं होतंय. तर भक्त हो, हे माझ्या बाबतीत जे झालं ते कदाचित समजा मी म्हणू शकते की नेहमीच मला महाराजांशी बोलताना किंवा मी कधीही खरंच खूप मला रडायला येतं, मी खूप जास्त संवाद साधत असते. पण माझ्या मुलीचं तसं नव्हतं आणि खरंच मला खात्री पटली की आपण जी सेवा करत आहोत, खरंच मनोभावे सेवा करत आहोत, याचं फळ आपल्या मुलांना निश्चित मिळणार आहे. त्यामुळे जे हा व्हिडिओ आज पाहत आहेत, ऐकत आहेत, त्यांनी खरंच महाराजांवरती पूर्ण विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून तुम्ही भक्ती करा. महाराज तुम्हाला नव्हे तर तुमच्या मुलांना तरी जे पाहिजे ते देतील, कारण आज आपल्याला मिळालं नाही हे आपलं प्रारब्ध आहे. पण प्रत्येकाची इच्छा असते आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळावं. आणि मी तुम्हाला 100% सांगते की तुमच्या मुलांना सर्व काही मिळेल. प्रारब्ध कितीही खडतर असू द्या, पण तुमची जी सेवा आहे, तुम्ही जी माऊलींची सेवा केलेली आहे, त्यामुळे प्रारब्धसुद्धा पुसट होईल आणि खरंच जे हवं आहे, जे योग्य आहे ते माऊली नक्कीच देतील. तर भक्त हो, हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे की मला जेव्हा मी दरबारात प्रवेश केला त्या क्षणापासून रडायला येत होतं. पण माझ्या एवढ्या लहान मुलीला जेव्हा गाभाऱ्यात गेली आणि खरंच खूप रडायला आलं, त्या क्षणी मी एक विचार केला की माऊली तुमच्या स्वाधीन केलं आता सर्व काही तुमच्यावर सोपवलेलं आहे. आणि खरंच त्या क्षणापासून मी निश्चिंत झाले की महाराजांनी खरंच आपल्याला जे स्थान द्यायचं आहे ते दिलेलं आहे. भक्त हो, तुमच्यापैकी जर असा कोणाला कधी अनुभव आलेला असेल तर आवर्जून शेअर करा. खरंच मला ऐकायला खूप आवडेल.
तर मी तुम्हाला इथे महाराजांसाठी काय घेऊन जायचं हे सांगितलं. थोडक्यात माझा अनुभव देखील सांगितला. अनुभव तर खूप सगळे सांगण्यासारखे आहेत. तर याआधी आपण मुलगा होण्यासाठी सेवा दिली होती, एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा मी इथे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देईन. तो व्हिडिओ आपला सध्या खूप जास्त व्हायरल होत आहे आणि खूप सगळ्या कमेंट येत आहेत की ताई आम्हाला मुलगाच हवा आहे किंवा स्वामी आम्हाला मुलगा हवा आहे, आम्ही सेवा करतोय. बऱ्याच जणांना अजून जास्त डीपमध्ये सेवा माहिती हवी आहे. नक्कीच तुम्हाला तशी माहिती मिळेल. पण मी आज एक सांगते, ज्यांना मुलगाच हवा आहे किंवा ज्यांना मुलगीच हवी आहे किंवा ज्यांचा संसार सुखाने चाललेला आहे आणि तो अवश्य तो पुढेसुद्धा असाच सुखाचा राहावा, यासाठी तुम्ही आवर्जून अक्कलकोटला गेल्यानंतर 2 गोष्टी करा. एक तर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत ही पोथी घरून सोबत घेऊन जायची आहे. नसेल तर तिथेच तुम्ही घ्या आणि एक पारायण एका बैठकीमध्ये महाराजांच्या दरबारात करा. तुमच्यावरती खूप सगळे विघ्न असतील, तुमचं कोणतंच काम होत नसेल तर तुमचे हे कामे मार्गी लागतील आणि खरंच महाराजांची हळूहळू साथ तुम्हाला मिळेल. त्यानंतर तुम्हाला खूप घाई आहे किंवा पुढे दुसरा प्रवास करायचा आहे, तुम्हाला शक्य नाही आहे, तर तुम्ही 1 माळ जप आणि 3 अध्याय तरी इथे वाचन करावे. खरंच याचा खूप मोठा तुम्हाला अनुभव मिळेल. मी सुद्धा गुरुवारचा दिवस होता आणि खूप उशीर झाला होता, 4:30 वाजले होते. पुढचा प्रवाससुद्धा करायचा होता. पण घरूनच मी ठरवलं होतं की नाही, मला एक पारायण करायचं आहे, भले मग पुढच्या प्रवासाला उशीर का होईना. आणि खरंच मी पारायण करण्यास बसले. 4:45 झाले होते. मी पूर्ण एक पारायण केलं आणि 11 माळी मला जप नाही शक्य झाला. मी 1 माळ जप केला, मुलांकडून करून घेतला आणि मग मी प्रवासामध्ये राहिलेला माझा पूर्ण 11 माळी जप हा पूर्ण केला. तर भक्त हो, याचा खरंच मला खूप मोठा अनुभव आला आणि तो प्रवासातच आला. तर मी हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. तुम्हालासुद्धा असा छान अनुभव येईल. आता तुम्ही म्हणाल आमचं जाणं कधी होतं आहे किंवा कधी नाही, तर तुम्हाला एकच सांगेल, जेव्हा कधी तुम्ही अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी जाल त्यावेळी आवर्जून या गोष्टी तुम्ही करा. तिथे या सेवा रुजू करा. महाराजांना आवडणाऱ्या गोष्टी त्यांना अर्पण करा. त्याचबरोबर तुम्ही तिथे 3, 5 किंवा 11 वेळा तारक मंत्रसुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे. मी सुद्धा तिथे मुलांसह आम्ही हा तारक मंत्र म्हणलो, कारण हा तारक मंत्र म्हणताना जी काही तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत जाते, तर यामुळे खरंच कुठलीही निगेटिव्ह थिंक जी आहे ती तुम्हाला अजिबातसुद्धा शिवत नाही किंवा तुमच्यापर्यंत ती येत नाही आणि यामुळे खरंच तुमच्या संसारामध्ये अडीअडचणीसुद्धा येत नाहीत. खूप छान छान तुम्हाला अनुभव येतील. ज्या कोणांना महाराजांचे फोटो मूर्ती घ्यायची आहेत, कारण खूप कमेंट होत्या की आम्हाला महाराजांची मूर्ती आणायची आहे आणि ह्या सर्व कमेंट दिवाळीच्या आधीच्या व्हिडिओंना होत्या. तर मी तुम्हाला आवर्जून सांगेल की महाराजांची मूर्ती किंवा फोटो आणायचा असेल तर तुम्ही जेव्हा अक्कलकोटला जाल त्यावेळी घ्या किंवा मग खूप जण ऑनलाईनसुद्धा देतात, त्यांच्याकडून घेऊ शकता. पण मला तरी असं वाटतं, माझं स्वमत असं आहे की महाराजांची मूर्ती किंवा फोटो हा अक्कलकोटवरूनच आणावा. माझ्याकडे सुद्धा महाराजांची मूर्ती आणि फोटो हा अक्कलकोटचाच आहे. 8 वर्षापूर्वीची मूर्ती होती, थोडीशी खराब वाटते, म्हणून यावेळी ठरवलं होतं की महाराजांची खूप सुंदर अशी एक आपण मूर्ती घेऊयात. खूप तिथे मी मूर्ती पाहिली, पण मी मूर्ती पाहत असताना मला कुठलीही मूर्ती अशी पटकन डोळ्यामध्ये भरत नव्हती. आता सर्व काही महाराजांच्याच मूर्त्या होत्या, पण काय की आणि माझ्या मुलांना त्या मूर्ती आवडायच्या, पण मला त्या एवढ्या पाहिल्या की तेवढ्या चांगल्या वाटत नव्हत्या. आणि नंतर मग मी असं विचार केला की का बरं असं होत आहे, मला कुठलाही फोटो किंवा कुठलीही मूर्ती का आवडत नाही आहे. आणि मग नंतर जेव्हा आम्ही पुढचा प्रवास करू लागलो, थोडासा गाडीमध्ये डोळा लागला. त्याचवेळी मनामध्ये महाराजांनीच कदाचित हा एक विचार मांडला की मी जी मूर्तीची आजवर सेवा केलेली आहे, खरंच त्या मूर्तीची मी खूप मनोभावे खूप मनापासून अशी सेवा केलेली आहे आणि खरंच मला असं वाटतं की त्या मूर्तीमध्ये महाराजांचे प्राण आलेले आहेत. मला खूप असे अनुभवसुद्धा आलेले आहेत आणि म्हणूनच महाराजांची इच्छा नसेल की या मूर्तीला मी विसर्जित करावं आणि नवीन घ्यावी, म्हणून मी मग तो विचार थांबवला आणि खरंच मूर्ती घेण्याचं कॅन्सल केलं. तुम्हीसुद्धा इथे पाहत असाल किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत, पण माझं मन असं पटकन कधीच झालं नाही की नाही मी ही मूर्ती घेणारच.
खरंच मग मला असं वाटलं की माझे हे महाराज आहेत ना, जे देवघरामध्ये मी त्यांची पूजा करत आहे, मग खरंच त्यांची इच्छा असेल की याच मूर्तीची माझ्याकडून सेवा व्हावी. आणि म्हणून मी फोटोसुद्धा यावेळी आणला नाही, कारण आपण जे ठरवतो ते कधीही होत नाही. महाराज जे ठरवतात तेच होतं, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर भक्त हो, तुम्हीसुद्धा अवश्य स्वामी भक्त असाल, महाराजांची मूर्ती फोटो नसेल तर छोटी मोठी मूर्ती घ्या, फोटो घ्या, आपल्या देवघरात स्थानबद्ध करा. ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये महाराज स्थानबद्ध होतील, कुठलीही वाईट दुष्ट शक्ती तुम्हाला काहीही करू शकणार नाही. भले तुमच्यावरती कितीही संकटे येऊ द्या, त्या संकटाचा आधी सामना आपले स्वामी माऊली करतील. हा माझा खूप मोठा अनुभव आहे. तर भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्कलकोटला जाऊन स्वामी महाराजांचे दर्शन घेतले. जे जे दाखवता येईल ते मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे. जर तुम्ही नवीन आहात आणि तुम्हाला प्रथमच जायचं आहे, मनात विचार असतो की तिथे जाऊन राहण्याची सोय कशी होईल, तर महाराजांच्या मंदिराच्या समोर अन्नछत्र एक ट्रस्ट आहे, तिथे जाऊन तुम्ही राहण्याची तुमची सोय होऊ शकते. आणि इथे जेवणाचा सुद्धा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. इथे अन्नछत्र आहे, तिथे सुद्धा तुम्ही जेवण करू शकता. खरंच महाराजांनी सर्व काही इथे सुविधा आपल्यासाठी उपलब्ध केलेल्या आहेत. फक्त आपल्याला घरून निघायचं आहे आणि अक्कलकोटला पोहोचायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्व काही महाराज आपली सोय करतात. तर भक्त हो, आता पुढचा आपला प्रवास आहे गाणगापूर. ज्यांनी आजवर गाणगापूर नगरीमध्ये जाऊन श्री गुरु दत्तात्रेयांचं दर्शन घेतलं नसेल, तर अवश्य पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही दत्त महाराजांचं दर्शन घेण्याची संधी खरंच चुकवू नका. स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की 10-12 दिवस व्हिडिओ आले नाही. कम्युनिटीला सुद्धा टाकलं होतं की आपले व्हिडिओ आले नाही, त्याला कारणही तसंच आहे. तर कारण असं आहे की आपण हा चॅनल सुरू केला आणि इथे मी स्वामी महाराजांच्या सेवेचे व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हीसुद्धा मला खूप छान साथ दिली. पण जेव्हा पहिला व्हिडिओ अपलोड करायचा होता, तेव्हा माहीत नव्हतं की एवढ्या पटकन आपले व्हिडिओ एवढे व्हायरल होतील. आणि मी खरंच महाराजांना एक कमिटमेंट केली की महाराज, 1 महिन्यामध्ये जर व्हिडिओ व्हायरल झाले नाही तरच मी पुढे मग इतर जे रिलेटिव्ह असतात त्यांना चॅनलबद्दल सांगेल. पण मला पाहायचं आहे की माझी भक्ती खरी आहे का, माझे महाराज मला साथ देतील का, किंवा मग मनामध्ये एक होतं की महाराजच आहेत की नाही. मी व्हिडिओ पहिला टाकला आणि त्यानंतर काही डोक्यात नव्हतं की लगेच दुसऱ्या दिवशी टाकावा किंवा लगेच पूर्ण आपण एक झाला की एक व्हिडिओ कंटिन्यू करावा. महाराजांनी माझे 5च दिवसामध्ये सबस्क्रायबरसुद्धा वाढायला सुरुवात केली आणि पहिलाच व्हिडिओ आपला 5 दिवसामध्ये 700 व्ह्यूजवर आला. तर भक्त हो, तुम्हाला माहीत असेल की प्रत्येक यूट्यूबर सांगत असतात की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तसंच मी सुद्धा इथे तुम्हाला फक्त लाईक करायला, सबस्क्राईब करायला, कमेंट करायला सांगत असते. आणि आपण सबस्क्राईब करण्यासाठी इतरांनासुद्धा पर्सनली व्हिडिओ शेअर करू शकतो. पण मी असं केलं नाही. मला पाहायचं होतं की महाराज मला 1 महिन्यात किती साथ देतात. तर तुम्हाला खोटं सांगत नाही, महाराजांनी 21 दिवसामध्येच 1000 सबस्क्रायबर पूर्ण केले आणि जो काही वॉच टाईम असतो तो सुद्धा भरला. आणि आपले 21 दिवसामध्ये 4 ते 5 व्हिडिओ 20,000पर्यंत पोहोचले. खरंच मला या गोष्टीचा खरंच खूप आनंद झाला. त्या क्षणी ही गोष्ट तुमच्याशी शेअर करणार होते. पण मी असं सुद्धा बोलले होते की महाराज, खूप चांगला सपोर्ट मिळेपर्यंत मी कुठलीच गोष्ट कोणाला सांगणार नाही. तर भक्त हो, आज इथे जी गोष्ट तुमच्याशी शेअर केली ती मी माझ्या परिवारातील इतरांशी शेअर केलेली नाही आणि अजून कोणालाही माहीत नाही आहे की मी स्वामींच्या सेवेचे व्हिडिओ शेअर करते किंवा यूट्यूब चॅनल क्रिएट केलेलं आहे. फक्त हे न सांगण्याचं कारण एकच की मी महाराजांना कमिटमेंट दिलेली आहे. आणि खरंच महाराजांना एकदा वचन दिलं की खरंच ते वचन आपण पूर्ण पाळायला हवं. आणि त्यासाठी मला काही दिवस हे पाळावं लागणार आहे. मग नंतर ज्याला कळायचं आहे त्याला आपोआप समजेलच. तर भक्त हो, त्यामुळे सर्व फॅमिली एकत्र आली होती आणि मला खरंच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणं शक्य नव्हतं, कारण सर्वजण घरामध्ये असतात आणि सर्वजण घरामध्ये असल्यावरती मी खरंच कशा पद्धतीने व्हिडिओ शेअर करू, हाच खूप मोठा एक माझ्या पुढे प्रश्न होता. आणि खरंच तुम्ही तो समजून घ्यावा, कारण इथे प्रश्न होता तो मी दिलेल्या शब्दाचा आणि तो शब्द महाराजांना दिला होता, म्हणून तो पाळणं मला गरजेचं आहे. तुम्हीसुद्धा ही गोष्ट अवश्य समजून घ्याल, कारण तुम्ही
माझा खूप मोठा स्वामी परिवार आहात. तर भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अक्कलकोट दर्शन, त्यासोबतच महाराजांसाठी काय करायला पाहिजे हे सुद्धा सांगितलं आहे. आणि हा व्हिडिओ खरंच तुम्हाला खूप आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि इतर भक्तांना सुद्धा शेअर करा. जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओसुद्धा पाहण्याची संधी खरंच गमावू नका. आजची सेवा स्वामी आईचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.